नमस्कार मित्रांनो. आज मी इलय स्वामी समर्थ मठ मसदेवाडाचा पाठ इथे. मित्रांनो, मंगळवारी मी स्वामींच्या मठात गेलेलो आहे तिथे. तर ते मुणगेकर काका जे असत, तर ते मका म्हणाले, एक 2-3 वेळा ते परत परत म्हणाले की गुरुवारी तुम्ही या मठात, गुरुवारी या. तर मी म्हणाले त्यांना की आपणा बाबा गुरुवारी काय योग जमायचं नाही, कारण माझं अर्जंट काम चालू औरुषिक, त्याच्यामुळे गुरुवारी काय शक्य व्हायचं नाही. पण काय माहीत काय झालं, काय देव जाणे. पण स्वामींच्या कदाचित मनात असा होता की मी गुरुवारी त्यांच्याकडे जाऊचाच. म्हणजे थोडक्यात काय, तिने माका ठरवलेलंच होतं की गुरुवारी ह्या माणसानं येऊकच हव्या. अशी काहीतरी एक गोष्ट घडली आणि माका गुरुवारी एवढ्या लांब जाऊचाच इला शेवटी. मग मी आज इलय स्वामींच्या मठात मसदेवाडाचा पाठी इथे इलय. तर मग मी ठरवलं की इथे काय कार्यक्रम होता त्याचा आपण एक छोटंसं व्हिडिओ बनवूया आणि लोकांना माहिती देऊया. मित्रांनो, इथे दररोज संध्याकाळी 7 वाजता आरती करतात. दर गुरुवारी संध्याकाळी 6:45 ते 8:30 उपासना आणि महाआरती. नंतर स्वामींका नैवेद्य अर्पण करतात आणि येणाऱ्या भक्तगणांसाठी महाप्रसादाची सोय. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेक स्वामींच्या मूर्तीवर आणि अक्कलकोट इथून आणलेल्या स्वामी समर्थ पादुकांवर अभिषेक करतात. श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी 11 किंवा 21 सत्यनारायण महापूजा. आणि इथे एक विशेष म्हणजे काय, भराडी देवीची वार्षिक महोत्सव असता. म्हणजे अंगणेवाडीची जेव्हा जत्रा असता तेव्हा येणाऱ्या भक्तगणांसाठी मोफत नाश्ता, चहा आणि जेवणाची सोय केली जाता. याच्याशिवाय त्यांना गरम पाण्याच्या आंघोळीची सोय असा, बाथरूमची मोफत व्यवस्था केलेली असा. मित्रांनो, या मठाचा वेगळं वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थ मठ गाभाऱ्यात लाईट नाही. फक्त आणि फक्त समईचंच प्रकाश असता. आणि दर दिवशी सकाळी 7:15 ते 8 वाजेपर्यंत सूर्यप्रकाशाची किरणं स्वामींवर कशी पडतात ते तुम्ही बघू शकतास. मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि जर आवडलं तर सबस्क्राईब करा. पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित तुमका वाटतालच की इथे आपण एकदा तरी भेट द्यायची. आणि तुमका जरी वाटत नसला तरी तुमका स्वामीबरोबर या मठात घेऊन येणार एवढी मात्र माका खात्रीचा. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.